एकनाथ महाराज पार्वती पते शिवार महादेव चिंतन श्री गुरुदेव दत्त बाळू बाबा की जय। श्री गणेशाय नमः। श्री रामचंद्राय नमः। सप्तावरण सप्तदारवंटे द्वारपाळ सज्ञानोटे कळी काळाते मारिते ऐसे लाटे प्रतापी। असो सज्जन हो गोड कथा है बाबा रम्य रामायण आहे आणि ह्या रामायणामध्ये या ठिकाणी प्रभू रामचंद्रांचं वर्णन चाललं सज्जन हो। आणि आपल्या जीवनाची व्यथा कमी करणारा हे रामायण आहे। अयोध्येमध्ये या ठिकाणी थाट चाललेला जगाचा बालक जगाचा चालक बा। अरे ब्रह्मदेवापासून मुंगीपासून याची सत्ता आहे त्या भगवानाला गादीवर बसवायचं आहे। अरे सगळे लोक या ठिकाणी आनंदात नाचू लागले पण इकडं वातावरण या ठिकाणी निर्माण झालेलं आहे। प्रभू रामचंद्राच्या राजवाड्यामध्ये त्या मंदिरात नाना प्रकारचे पक्षी नाना प्रकारचे झाड नाना प्रकारचे या ठिकाणी राम राम म्हणत होते। आतापर्यंत आपण गोड कथा ऐकलेली बाबांनो असं या ठिकाणी चिंतन चाललं। चला कोणी द्वारा बाळाचा व्यथा कृतांत चळा चळा कांपा काळ बाका मारा होतो रघुनाथ सेवामया। जय हरी चालक महाराज मी म्हणलं नव्हे जाता बर का कुठे गेले काय बर का पुन्हा आले देवाजीच्या मनात ते कुणाची झाले ना बाबा। अरे त्या देवाच्या मनात असल्यावर सगळंच होत असतंय बर का। अरे संसार मोठा कठीण आहे। सकाळी सकाळी उठल्या उठल्या आमच्या वडे महाराजाचा फोन आला शिंदे महाराज बाळूमामाकडे जायचंय उरखा लवकर। मी म्हणलं माझं आज येणं होत नाही बर का आजचे दिवस देवाला बाळूमामाला माफी त्यांना म्हणलो पण आता इकडे आमचे तोंडे महाराज आमच्या दारात गाडी हॅलो चला उरखलं का बाळूमामाकडे जायचंय म्हणून या ठिकाणी सामना माळकरी बी खोटे बोलतात। बड्या महाराजाला वाटलं म्या बोलिलो तवा आले नाही हे आता आले कसे असं या ठिकाणी चिंतन चाललं बाबा। अरे तोंडे साहेब सगळं काम सोडून आपल्या दारात गाडी घेऊन म्या म्हणलं चला आता आले म्हणून अरे त्या प्रभू रामचंद्राच्या दरबारामध्ये सगळे या ठिकाणी ऋषी मुनी साधू संत अरे त्या प्रभूचं ध्यान करू लागलेले आहेत। बाकीची मंडळी फिकी पैरी काय म्हणले राम मंदिरात कथा दे कायच म्हणताची परभारी का मागिला विचाराला दुःख परम सुख पावा। अरे माझ्या सुमंत प्रधानाला दुःख झालं होतं का कैकेयीच बघून अरे कैकेयीच न आल्या दशरथाचं पाहून श्रीरामाला अरे त्या सुमंताला दुःख झालं। जाऊ द्या गुळ आणू पुढच्या रविवारी एकच ढेप आणू जाऊ द्या बाबा। थोरात महाराज म्हणले गुळ आणा जाऊ द्या काय असं त्या ठिकाणी चिंतन चाललेलं आहे। म्हणून सुमंताचं दुःख बाजूला झालेलं आहे। माझ्या प्रभू रामचंद्राचा चेहरा बघितला आणि सुमंताला इतका आनंद झालेला आहे। सुमंत म्हणला झाले रामराजे काय उणे आम्हा बाबा असा सुमंत त्या प्रभू रामचंद्राचं गुणगावून लागला। बोला बाबा पहिल्या द्वारी छत्राच्या बरे दुसरे द्वार पादत्राणात सरे द्वारी त्या दोरी नाही नाही या ठिकाणी रक्त आणि दुसऱ्या पहिल्या द्वारात सोडलेला आहे। काही तांबारे होते ते दुसऱ्या तिसऱ्या द्वारामध्ये हे नाना प्रकारचं जे साहित्य आहे ते आता सुमंतानं माझ्या लांबून प्रभू रामचंद्राच्या दरबारामध्ये मंदिरामध्ये बघितलं। अरे तो देहाची विधही अशी अवस्था सुमंताची झाली बाबांनो। अरे आता माग सांगितलं माझ्या थोरात बाबांनो की तिथले पक्षी आता कोळी सुद्धा राम राम म्हणत होते बाबा। असं सुमंतानं बघितलं आणि त्या सुमंताला किती आनंद द्वारी सांगितारता पाचवे द्वारी निश्चयचा स्वार्थ सहावे द्वारी चालण्याचा मंत सोय राहते जर आता हे द्वार कोणते आपल्या देहावरले तर देहावरले द्वार आहेत भावांनो। अरे हे सगळे काम क्रोध लोभ धर्म अहंकार हे पाचवं द्वार सहावं द्वार जे आहे ना जन जिंकिलं बर का जन जिंकिलं तो खात परमार्थाचा तो अधिकारी झालेला आहे। इकडं गरजून पोत्या सांगा त्या टाळ्या वाजून आणि मनामध्ये या ठिकाणी काम क्रोध लोभ धर्म अहंकार इथं तुकाराम महाराजांचं फरमान मस्त तिळवर ये होय अभिमान मेरू समान। अरे माणसाला रामायण सांगणाऱ्याला आणि पोत्या वाचणाऱ्याला अभिमान असला पाहिजे म्हणून सुमंत या ठिकाणी आनंदात नाचू लागला। चला सांडोळी मी तुपाराचा सांगा
करीती सायास जाय वनांतरान सुखी येतो घरा. अरे माणसाच्या हृदयातलं मी पण बाजूला काढा तेव्हा तो प्रभू रामचंद्र या ठिकाणी आपल्या न सांगता आपल्या समोर येत आहे बर का. असं या ठिकाणी ती गवळण म्हणली होती ना कृष्णाला. अरे कृष्णा मला लावतो कुठं थोडं फारात लावतो कुठं बाबा. अरे मी तू पण गेले दुरीने याची गोंगडी पांघरू. अरे माझं मी तू पण गेले ना आता राहिलं काय. म्हणून अरे त्या प्रभू रामचंद्राच्या दरबारामध्ये ऋषी मुनी साधू संत होते. यांचं सगळं रामरूप झालेलं आहे. दुसरे द्वारी ते साधन भावार्थ रामायण आहे प्रभू रामचंद्राचं बर का. हे सगळे या ठिकाणी दार बाजूला चालून अरे देवाला फक्त भाव पाहिजे, प्रेम पाहिजे, काय पाहिजे. अरे उष्ट शबरीचे बोर माझ्या प्रभू रामचंद्रानं खाल्ले, प्रेमाचे खाल्ले ना. त्या शबरीला काय बरंच होता का. चाळक मारा काय तोंड होते का. अरे दात शवासारखे होते पण प्रेम पाहिजे. ज्या ठिकाणी प्रेम असतं तिथं भगवंत असतो बर का. आणि ज्या ठिकाणी प्रेम नसून गर्व जर असला तर भगवंत निघून जातो. अरे त्या अविधेमध्ये एक आनंद झालेला आहे. प्रभू रामचंद्राच्या दरबारामध्ये काय काय बोलले बाबा. सौदागर म्हणतात ते म्हणाले पाचवा तोडी दिव्याचा, सहावा तो वैराग्य पूर्ण, सातवा तो जाण. अरे बाबा त्या ठिकाणी सातवा आणि सहावा आणि या ठिकाणी आहेत माणसाला निध्यास लागला पाहिजे. निध्यास ध्यास कसा. चला आता बाळूमामाकडे जायचंय. चला आता टाइम होणार आहे. चाळक महाराज म्हणले मागच्या रविवारी की तुम्ही लवकर याचा खरंय. अरे 12ला आपल्याला संपूर्ण आपले काम करायचे तर म्हणून निर्ध्यास लागला पाहिजे. माणसाचं मन या ठिकाणी आपलं झालं पाहिजे आणि वैराग्य झालं पाहिजे. माणसाला वैराग्य कळतं का. अरे बाबा मी माझी नाही आठवण जयाचे विसरले अंतकरण तोच संन्यासी जाण निरंतर उद्धवा. अरे माणसाला कुठं बसलं कुठं खाल्लं कोण आहे समोर सगळ्या ठिकाणी राम बघितला त्याला म्हणायचं वैराग्य. चला पुढे मार्गाचे परिपाटी श्रीरामाची होय बेटी भरलिया जीवावती वादती पाठी. त्याच मार्गाने जर गेलं तर श्रीरामाची होती भेटी. मार्ग चालून जर बाजूला सरलं तर प्रभूची भेट होत नाही बाबांनो. अरे भेजे काय करायचं आपल्याला. प्रभू तुम्ही महिषाची अमृती मी तुम्हाला अर्चित शय भक्ती असं म्हणानं पण माणसं म्हणत नाहीत. आम्ही टाळ्या वाजून सांगतो बरखवा पण आमचं या ठिकाणी अभ्यास म्हणजे कमी आहे. आम्ही लोकांना कमी समजतो. आता साधं उदाहरण बाबा माझ्या वडिलांसारखे तर मी जर म्हणलं तर हे फलाने चाळक बेकार आहे तर 3 बोट आपण आपल्याकडे असते ते म्हणते बोट. अरे 3 पट्ट्याच्या पक्ष तू नालाय कृष्ण म्हणून सगळं बाजूला काढलं आणि रामरूप झाले. बोला तेने देखील रघुनाथ. अरे अनंत ठिकाणी सुमंताने काय केलेलं आहे सगळं रामरूप बघितलेलं आहे 7व्या द्वारामधून. अरे जगाच्या मालकाला सुमंताने बघितलं. वारे वा म्हणले प्रभू रामचंद्र. अरे जन्मोजन्मी आम्ही भाऊ पुण्य केले तेव्हा त्या विठ्ठले कृपा केली. अरे माझं भाग्य पूर्वीच होतं मी आज राम माझ्या डोळ्यानं बघितलं. सुमंत म्हणू लागला चला पुढं. राजीव लोचन घनाचा अनुभव अति विचार मुकुट कुंडल विचित्र सुमंतानं कुणाला बघितलेला आहे बाबांनो. अजान्न भाऊ म्हणायचं कुणाला बाबा. ज्याचे गुडघेपर्यंत हात आहेत त्याला अजान्न भाऊ म्हणून त्या प्रभूला राजा दशरथाचे गुडघेपर्यंत हात होते आणि तोच माझा प्रभू. आणि त्या सुमंतानं बघितलेला आहे. सुंदर गळ्यामध्ये सुंदर माळा आहेत. अंगावर भारी पितांबर आहे. पाठीमाग बघा माझ्याकडे बघू नका. देवा रामाची मूर्ती बघा बाबा. अरे रामाच्या मूर्तीकडे बघितलं तर आपले काम करू बाजूला जाते असा प्रभू सुमंतानं बघितला. बोला बोला तैसा पितांबर कटी प्रदेशी अरे काशी कसल्या खास तैसा पितांबर शोभे सुभिवंत असा सुभिवंत पितांबर आहे. गळ्यामध्ये वजेंद्र माळा आहेत. असा डुलत प्रभू रामचंद्र. जय श्रीराम जय. हनुमानजीनच म्हणायचं असतं आपण नाही त्या लायकीच जय श्रीराम असा सुमंतानं बघितला. बोला पुढं सुगंध उठी बहुभूषण
गळ्यामध्ये भारी भारी वजंत्री माळा आहेत, पायामध्ये साळ सुद्धा आहेत बाबा. पहिला परंपरा आहे असे दागिने माझ्या प्रभूच्या अंगावर, त्याचं वर्णन माझ्या एकनाथ महाराजांनी केलं. बोला. पीतांबर परिधान कंठी में कळा विराजमान, देखता हरे मुखतान आनंद या ठिकाणी सुंदर आहे. गळ्यामध्ये वैजंत्री माळा आहेत, देखता देखता तान भूक हरे. अरे त्या प्रभू रामचंद्राच्या समजा चेहऱ्याकडे बघितलं, फुटूकड गावरान माशत चला पुढी. आपण सगळी गावरान ठाण्यात, आपण बामणासारखी नाजूक बोलणारे माणसं आहेत. धडक्या चालली बाई बंद झाली, धडक्या झाल्या म्हणून. अरे इतकं सुंदर या ठिकाणी प्रभूचं रूप बघितलं. सुमंताची ताळाने भूक हरली बर का. इतकी भूक लागली होती, पण आता भूक माझी सुद्धा नाहीशी झाली. चला बरं. आणखी अब्दुलांच्या गजाला चरणी गरजाती तोडा, सुवर्ण पर्यंकी रघुवीराला दातोरा. अरे स्वर्गाच्या ठिकाणी म्हणले, इतकं म्हणले सुंदर आहे. डोळ्या बघितल्या, पापण्या बघितल्या, प्रभूचा चेहरा बघितला. स्वर्गातल्या अप्सरा, स्वर्गातले सगळे देव दानव ऋषी मुनी आले होते. अरे ते सुद्धा लाजले, म्हणले काय माझ्या प्रभूचं स्वरूप आहे. असं या ठिकाणी चिंतन चाललं. बोला बोला. लक्ष्मीकांत केलेला आहे. ज्याप्रमाणे महादेव असा आणि कैलासाला सोपतो आणि लक्ष्मी आणि विष्णू सोपतेच, याप्रमाणे या ठिकाणी सुभेवंत या ठिकाणी दिसू लागलेला आहे. सज्जन हो, सहज आलो बर का. आपली भेट आहे, काहीतरी पूर्वीच पुण्य आहे बर का. आपल्या समजा वाटेला सेवा, आमची सेवा समजलेली आहे. आता आपली भेट आता पुढच्याच रविवारी या टायमाला होणार आहे. आम्हाला राजा घेतो, बाळू मामाला दर्शन घेऊन चला भागणे वाले की शबा. चला या.